प्रवीण भाऊ, खरं तर जी काही फलटणमधली घटना घडली आणि यामध्ये आता माजी खासदार निंबाळकर यांचं देखील नाव आहे, ते अंबादास दानवेंनी घेतलेलं आहे. कसं बघताय सगळ्या प्रकरणाकडे? मला वाटतं अशा गंभीर विषयाचं राजकारण करणं हे विकृत मानसिकतेचं लक्षण आहे. स्वतः निंबाळकरांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, पोलिसांनी तपास करावा आणि सत्य जनतेसमोर आणावं. परंतु राजकारण एवढ्या खालच्या दर्जाला जाईल असं वाटलं नव्हतं. परंतु महाविकास आघाडी अशा विषयावरून थेट राजकारण करते हे दुर्दैवी आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की निंबाळकरांचे पीए किंवा निंबाळकरांचे निकटवर्ती आहे, त्याचं देखील नाव आहे यामध्ये, तो प्रशासन चालवतो, त्याच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना आदेश दिले जातात. आणि या प्रकरणामध्ये सुद्धा महाडिक नावाचा एक पोलीस अधिकारी आहे, त्याला सुद्धा निंबाळकरांकडूनच या प्रकारच्या सूचना आणि आदेश देण्यात आले. मला वाटतं दानवे ही काय अथॉरिटी नाही आहे की दानवे बोलले ती पूर्व दिशा. या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा तपास करते. माननीय मुख्यमंत्र्यांनी क्लिअर कट कडक आदेश दिलेले आहेत. इतकंच नव्हे तर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांना स्वतः त्या घटनास्थळी संबंधितांना भेटायला पाठवलं होतं. आणि मला वाटतं सरकार अशा कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत त्या ठिकाणी डोळेझाक करणार नाही. या राज्याचे मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहेत आणि त्याच्यामुळं कडक यामध्ये जे संबंधित असतील त्यांच्यावर कारवाई होईलच. नव्हे आमची ती भूमिका आहे आणि सत्य जे काय आहे ते राज्याच्या जनतेसमोर निश्चित येईल. मात्र जी महिलांनी आत्महत्या केलेली आहे तिने या सगळ्या संदर्भामध्ये पत्र देखील लिहिलेलं होतं आणि या पत्रामध्ये या सगळ्या संदर्भात देखील लिहिलं आहे असं देखील दानवेंनी सांगितलेलं आहे. नाही, मला वाटतं तपास यंत्रणांना जे आवश्यक पुरावे असतील ते त्या ठिकाणी ते कलेक्ट करतील. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिलं याचा निश्चितच गांभीर्यानं तपास यंत्रणा त्या ठिकाणी उपयोग करून घेतील. मला वाटतं राजकारणासाठी या विषयाला वेगळं वळण कोणी लावू नये. आम्ही सगळे विरोधी पक्षांसहित सत्ताधारी पक्ष या गंभीर घटनेच्या संदर्भात त्या ठिकाणी कडक कारवाईच्या भूमिकेचेच आहोत आणि त्याच्यामुळे यातून कोणी सुटणार नाही. माननीय देवाभाई कोणाला सोडणार नाहीत. भाऊ, पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ आणि धनगेकर हा वाद जो आहे तो सुरू आहे. एकनाथ शिंदेने आता स्पष्ट म्हटलेलं आहे की त्यांना जी समज धनगेकरांना जो काही निरोप द्यायचा आहे तो दिलेला आहे. माहितीत अशा पद्धतीनं वाद जे आहे तो मतभेद जे आहे तो होता कामा नयेत असं शिंदेने आता स्पष्ट म्हटलं. नाही, एक घटक पक्षाचे नेते म्हणून माननीय शिंदेसाहेबांची भूमिका अत्यंत योग्य आहे. त्याचा आदर मला वाटतं धनगेकरांनी करावा. परंतु पक्षापेक्षा नेत्यांपेक्षा आचारविचारांपेक्षा मी कोणतरी वेगळा आहे, मी काहीतरी पुणेकरांसाठी वेगळं करतोय हे दाखवून स्वतःची स्पेस निर्माण करण्याचा केविलवाना दुर्दैवी प्रयत्न धनगेकरांचा आहे. त्याने आत्ता आपल्याला कळेल ते शिंदेसाहेबांचा आदेश मानतात की मानत नाहीत. यावरून ते पक्षाला नेत्याला त्या ठिकाणी मानतात, आदर करतात की त्यापेक्षा स्वतःचं मोठेपण आणि स्वतःला प्रसिद्धीचं वलय मिळवण्यासाठी कुणालाच मोजत नाहीत हे स्पष्ट होईल. धनगेकरांनी असे म्हटले की बिल्डरांचे हस्तक जे आहे ते मुरलीधर मोहोळ आहेत, मुख्यमंत्री त्यावरती अंकुश ठेवतील. आता धनगेकर कोणाकोणाचे हस्तक आहेत हे यथावकाश पुढं येईल. पुण्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत ज्यांच्याशी धनगेकरांचा संबंध आहे. त्या गोष्टीसुद्धा या ठिकाणी मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आलेल्या आहेत, पुण्यातील संबंधित लोकांनी दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे दुसऱ्याकडे एक बोट दाखवत असताना 4 बोटं धनगेकरांकडे आहेत हे यथावकाश तुमच्या समोर येईल. नाना पटोलेंचं एक विधान समोर आलंय. त्यांनी आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर पक्षाशी बेईमानी केली तर घरात घुसून मारू अशा प्रकारची धमकी दिली. भंडाऱ्यातलं त्यांचं हे विधान चर्चेत आलं. नाही, मला वाटतं काँग्रेसचं अस्तित्वच आता संपुष्टात आलं आहे आणि उरले सुरले बिचारे निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते असतील त्यांनाही अशा प्रकारे धमकावणार असतील तर मला वाटतं नाना पाटोलेने अध्यक्ष असताना बराचसा पक्ष संपवला, त्यांचं समाधान झालं नसेल. उरला सुरला संपवण्याची त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण करत असावी. भाऊ सुद्धा एक विधान समोर आले की त्यांनी काल कार्यक्रमात बोलताना बावनकुळेला उद्देशून असं म्हटलं की भाजपमध्ये इन्कमिंग सुरू आहे, परंतु पक्षातल्या जुन्या कार्यकर्त्यांकडे सुद्धा लक्ष द्या, अन्यथा
ज्या वेगानं आपण वाढलो त्याच वेगानं आपण खाली सुटलो? नाही, गडकरी साहेब आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेते आहेत. त्यांचा अनुभव दांडगा आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही गोष्टींचं सजेशन केलेलं पक्ष पातळीवर निश्चितच त्या ठिकाणी सकारात्मक घेऊन पक्ष त्याच्यावर तशा अर्थानं विचार त्या ठिकाणी निश्चितपणे करत असतो. आणि एक गोष्ट खरी आहे की कुठल्याही पक्षामध्ये निष्ठावंत जे असतील त्यांना जास्तीचं महत्त्व दिलंच पाहिजे. याविषयी काही कुणाचं दुमत असायचं कारण नाही. राज ठाकरेंनी मोर्चाबाबत आज पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांनी असं मार्गदर्शन केले की हा मोर्चा जो आहे तो सत्तेसाठी नाही, सत्यासाठी आहे. खोट्या मतदारांसाठी नाही तर खऱ्या मतदारांसाठी आपण काढतोय. त्यामुळे सगळ्यांनी सामील मोठ्या संख्येने व्हा असं आव्हान देण्यात. सत्याची पाठराखण कोणी कशी केली आहे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. आणि मला वाटतं खरे मतदार खोटे मतदार, मागच्या विधानसभेला ज्या मतदारांनी मतदान केलं ते खरेच मतदार होते. आता वैफल्य विरोधी पक्षाला आलेलं आहे. विकास गतीनं होतोय. देवेंद्रजींची प्रतिमा मुख्यमंत्री म्हणून, सरकार म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये चांगली होते. आणि त्याच्यामुळं आता आपल्याला संभ्रम निर्माण केल्याशिवाय, कुठलं तरी खोटं नॅरेटिव्ह सेट केल्याशिवाय आपल्याला काही खरं नाही, काही हातात लागणार नाही याची पूर्णपणे खात्री झाल्यानं आता रडीचा डाव खेळण्याचे प्रयत्न या मतदार यादीवर, मतदानावर आक्षेप घेऊन त्या ठिकाणी विरोधी पक्षाचं सुरू आहे. त्याचाच एक भाग राज ठाकरे साहेब बोलताना करताना दिसत आहेत. संजय राऊत आता राज ठाकरेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटाची कुठेतरी भेटीगाठी वाढल्यात आणि एकत्र लढत असं वाटतं सगळं. मला वाटतं या राज्यात दुसरे दोन पक्षाचे नेते भेटतच नाहीत किंवा तुम्हाला दिसतच नाहीत. म्हणजे दोन पक्ष एकत्र येणं ही काय महाराष्ट्रात आज प्रक्रिया होते की यापूर्वी असं कधीही अद्भुत झालं नाही की दोन पक्ष, दोन नेते एकत्र येत आहेत. मला वाटतं ही नॅचरल प्रक्रिया आहे. आता महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष एकत्र आहेत. आमच्या महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्र आहेत. म्हणजे महाराष्ट्रात असं काही पहिल्यांदाच जादू होते, पहिल्यांदाच चमत्कार होतोय की 2 पक्ष, 2 नेते एकत्र येणार आहेत. मला वाटतं तुमच्या कॅमेऱ्यातनं इतर लोक एकत्रित येत आहेत हे चुकत असेल किंवा तुम्हाला त्यांच्या भेटीचं जास्तीत जास्त अप्रूप वाटत असावं. भाऊ, मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने एक संकल्प केलेला आहे. 150+ हा संकल्प असणार आहे. आणि ज्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या कमकुवत जागा आहेत त्या कशा जास्त जिंकता येतील याकडे सुद्धा जोर जो आहे तो भाजप लावणार. भारतीय जनता पार्टीनं जास्तीच्या जागा लढाव्यात हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आमच्या कमकुवत जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु हा 150चा आकडा तुम्हाला कोणी दिला मला कल्पना नाही. अशा प्रकारचं कुठल्याही आकड्यावर निश्चिती झाल्याचं मला तरी माहीत नाही. जे होईल ते एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्रजींनी आमचा पक्ष प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्येच त्या ठिकाणी जो आकडा फायनल होईल तो खरा महायुतीचा आकडा असेल असं माझं मत आहे. एकनाथ शिंदे जे आहे ते दिल्ली दौऱ्यावरती गेलेले आहेत. अनेक पुन्हा राजकीय चर्चा सुरू झालेल्या आहेत की ज्या पद्धतीने महायुतीतले नाराजी नाट्य, हेवे दावे जे आहेत ते समोर येत आहेत त्या सगळ्यांवरती तोडगा काढण्यासाठी ते दिल्लीला गेलेत अशी माहिती समोर. दुसऱ्या बाजूला अशी देखील चर्चा आहे की कुठेतरी त्यांच्या पक्षाच्या संदर्भातला जो वाद आहे तो आता न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे आणि कायदेशीर तज्ज्ञांचं जे म्हणणं आहे त्यानुसार तो सिंबलचा वाद आता निकाली निघू शकतो. याची सुद्धा पार्श्वभूमी आता ह्या जास्तीच्या माहिती तुमच्याकडे आहेत. मी काय दिल्लीला नव्हतो, शिंदे साहेबांशी बोललो नाही किंवा मोदी साहेबांच्या भेटीत काय झालं याचं मला माहीत नाही. आता चर्चा राजकीय ह्या तुम्हीच सांगणार. वादविवाद सोडवण्यासाठी गेलेत हे तुमचं इंटेलिजन्स एकदम जोरामध्ये त्या ठिकाणी आहे. तुम्हाला आता असंही वाटतं की त्या ठिकाणी कोर्टाचं मॅटर आहे. मला वाटतं तुम्ही तुमच्या परीनं चर्चा, अंदाज वर्तवित असतात. परंतु अशा प्रकारच्या कुठल्याही चर्चा, अंदाज मी वर्तवित नाही. शिंदे साहेब जे थेट मीडियाला बोलले ते खरं मानायचं की चर्चा खऱ्या मानायच्या. शिंदे साहेबांनी क्लिअर कट सांगितलं, दिवाळीला मी शुभेच्छा देण्यासाठी मोदी साहेबांना गेलो होतो आणि ते जात असताना महाराष्ट्राच्या विकासासंदर्भात मी दिल्लीला जातो आणि या उपर 3 पक्षाचं सरकार आहे. निश्चित काही राजकीय चर्चासुद्धा महायुतीच्या भक्कमतेसाठी होऊ शकतात. ओबीसी संदर्भात पुन्हा एकदा एक बैठक झालेली आहे आणि ओबीसी बोगस पद्धतीने घुसू नये या सगळ्या संदर्भात देखील या बैठकीमध्ये चर्चा झालेली. कसं होतं? मला वाटतं या संदर्भात राज्याचे प्रमुख म्हणून
माननीय देवाभाऊंनी अत्यंत स्पष्ट आणि स्पष्ट भूमिका केलेली आहे की मराठा समाजाचं हित जपत असताना ओबीसीला कुठेही धक्का लागत नाही, हे स्वयंस्पष्ट आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. त्याच्यामुळे जो तो नेता, जो ते सामाजिक नेते आपापल्या परीनं आपलं नेतृत्व प्रस्थापित करणं म्हणा, समाजामध्ये निर्माण झालेला संभ्रम म्हणा दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत असतात. परंतु या बाबतीत मराठा समाजाचा हैदराबाद गॅझेट ही कोर्टानं फेटाळलेलं नाही. त्याचबरोबर ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागलेला नाही. आणि याबाबत जे अथॉरिटी म्हणून ज्यांच्याकडे पाहता येईल ते बबन तायडे साहेब यांनी सुद्धा सांगितले की ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला यामुळे काडीचा धक्का लागत नाही. भाऊ, शालेय शिक्षणाच्या संदर्भातला एक प्रश्न आहे. बालभारतीची जी पुस्तकं लहान मुलांना शाळेमध्ये अभ्यासासाठी दिली जातात, त्याचा कुठेतरी त्याच्या कागदाचा जो दर्जा आहे तो आता कमी केला जातो. ज्या पद्धतीची निविदा काढण्यात आली त्यातून हे स्पष्ट झालंय. यावर आता संघटनांकडून आक्षेप घेण्यात आला की पुस्तकांचा जो दर्जा आहे, कागदाचा जो दर्जा आहे तो अबाधित राखला जावा, त्या पद्धतीची मागणी केली जाते. ना अत्यंत रास्त आणि चांगली मागणी आहे. जर दर्जा पुस्तकांचा आणि कागदांचा चांगला नसेल तर आता ही मागणी कशातनं आली, वस्तुस्थिती काय आहे याचं संबंधित डिपार्टमेंट निश्चितपणे माहिती घेईल आणि जर त्यामध्ये तथ्य असेल तर दुरुस्ती केली जाईल. अन्यथा हा विषय केवळ कुठल्या तरी संघटना काहीतरी उद्देशानं करतायत असंच त्याकडे पाहता येईल. भाऊ, संजय शिरसाट म्हणतायत की आता वयानुसार कधीतरी थांबायचं का, असा माझ्या मनात प्रश्न आलाय. असे निवृत्तीचे संकेत देखील त्यांनी दिलेले आहे. नाही, मला वाटतं माणूस जेव्हा निवृत्तीचे संकेत देतो तेव्हा तो जास्त ताकदीनं आणखी काम करायची त्याची मनात आंतरिक इच्छा असते. आणि संजय शिरसाट आमचे मित्र आहेत, त्यांनी एवढ्या लवकर निवृत्तीचे वेध घेणं म्हणजे मला वाटतं आमच्यासारख्या राजकारणाला फार वाईट वाटते. त्याच्यामुळे संजय शिरसाट यांनी आणखी 25 वर्ष तरी काम करावं अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. ते चांगल्या प्रकारचे नेते आहेत, सर्वसामान्य माणसांसाठी काम करतात. राजकारणामध्ये कधी कधी कोणाला असं वाटतं की आता बस झालं, त्यातनं आलेली भूमिका असेल. मला अजिबात वाटत नाही की संजय शिरसाट निवृत्ती घेतील. मात्र गेल्या काही दिवसापासून या संजय शिरसाटांवर कुठेतरी सिडकोच्या प्रकरणामध्ये आहे ते आरोप होताना पाहायला मिळत आहेत. रोहित पवार यांनी देखील आज त्या सगळ्या संदर्भात ट्विट केलेलं आहे. नाही, मला वाटतंय बघा, आरोप असतात राजकारणामध्ये, एकमेकांवर आरोप त्या ठिकाणी होत असतात. आरोप ज्या वेळेला पुराव्यासहित आपण सिद्ध करतो त्यावेळेला त्या आरोपांना त्या ठिकाणी किंमत आहे. मला वाटतं या आरोपांचा आणि त्यांच्या निवृत्तीच्या संकेताचा काडीमात्र संबंध नाही. संजय शिरसाटांनी वारंवार सांगितलेलं आहे, मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला तयार आहोत. संजय शिरसाटांची प्रतिमा मलिन करण्यासाठी रोहित पवार यांचा रोजचा जो काही उपक्रम असतो त्यातला तो भाग आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.